महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका निर्णयाची जोरदार चर्चा आहे, ज्यानं लाखो छोट्या प्लॉट धारकांना मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्र सरकारनं नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 9 मोठे निर्णय घेतलेत आणि यातला सर्वात मोठा आणि क्रांतिकारी निर्णय आहे तुकडाबंदी कायद्यातील सुधारणा. हा जुना कायदा काय होता, तो कसा अडथळा ठरत होता आणि सरकारने आता नेमका कोणता राजकीय धाडस दाखवलाय, या निर्णयांचे आणि इतर 8 मोठ्या निर्णयांचे राज्यावर काय परिणाम होतील, चला पाहूयात. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाईन. तुकडाबंदीचा हा निर्णय केवळ कायद्यातील बदल नाही, तर राजकीय आणि सामाजिक भूमिकेतील मोठा बदल आहे. 1947 मध्ये आणलेला तुकडाबंदी कायदा जमिनीचे छोटे तुकडे होण्यापासून रोखण्यासाठी होता. पण जसजशी लोकसंख्या वाढली, तसतसे कुटुंबाचे विभाजन झाले. अनेकांकडे 10 गुंठ्यांपेक्षा कमी जमीन आली, जी त्यांना विकता येत नव्हती किंवा खरेदी करता येत नव्हती. जमिनीचा मालक असूनही व्यवहार करता येत नव्हता. हा कोट्यवधींच्या मालमत्तेला लागलेला लॉक होता. राज्य मंत्रिमंडळानं या कायद्यातील कलम 8 ब वगळून सुधारणा केली आहे. याचा अर्थ आता छोट्या प्लॉटधारकांना त्यांची जमीन विकणे, खरेदी करणे किंवा वारसा हक्कानं हस्तांतरित करणं एकदम सोपं झालंय. राज्यातील लाखो शेतकरी, छोटे व्यावसायिक यांना याचा थेट फायदा होणार आहे. सरकारनं घेतलेला हा निर्णय ग्रामीण आणि निमशहरी अर्थव्यवस्थेला मोठी चालना देणार आहे. या तुकडाबंदीच्या निर्णयासोबतच मंत्रिमंडळानं राज्याच्या विकासाला गती देणारे आणखी 8 मोठे निर्णय घेतलेत. हे निर्णय थेट उद्योग, गृहनिर्माण, पर्यावरण आणि रोजगार यावर परिणाम करतील. उद्योग विभागासाठी रत्ने आणि दागिने धोरण 2025 जाहीर झालंय. लक्ष्य आहे 1 लाख कोटींची गुंतवणूक आणि 5 लाख नवीन रोजगार निर्माण करण्याचे. यामुळे मुंबई, पुणे, नागपूरमध्ये ज्वेलरी उद्योगाला मोठी संधी मिळणार आहे. शहरांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा निर्णय 424 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागू होईल. यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पाण्याची बचत होऊन चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजना म्हणजेच SRA साठी समूह पुनर्विकास योजना राबवण्यात येणार आहे. यामुळे झोपडपट्टीवासियांना चांगली घरे मिळतील आणि शहराचे नियोजनबद्ध विकास होईल. विजा प्रवर्गाच्या आश्रमशाळातील 980 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आश्वासित प्रगती योजना लागू झाली आहे. यासोबतच अमरावतीमध्ये बस डेपोसाठी जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खाजगी सूतगिरण्यांना सहकारी सूतगिरण्यांप्रमाणे युनिट मागे ₹3 वीज अनुदान मिळणार आहे. टेक्स्टाईल इंडस्ट्रीला यामुळे मोठा दिलासा मिळेल आणि रोजगार वाढेल. अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले इथं वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आणि आवश्यक पदांना मंजुरी देण्यात आली. यामुळे न्याय व्यवस्था मजबूत होईल. सरकारच्या या 9 निर्णयांचा थेट परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामान्य नागरिकांच्या जीवनमानावर होणार आहे. विशेषतः तुकडाबंदीचा निर्णय हा लाखो मतदारांना थेट प्रभावित करणार आहे. वर्षानुवर्षे अडकलेल्या तुकडाबंदीसारख्या कायद्यात बदल करून सरकारने लोकांचा विश्वास जिंकलाय. पण हे निर्णय कागदावरच न राहता वेळेत आणि प्रभावीपणे जमिनीवर उतरवून लोकांचा प्रत्यक्ष फायदा कधी होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.